इशू मला नाही चालणार आहे 4-2 पैशांसाठी तू स्वतःचा जीव धोक्यात घातलेला. अगं प्रश्न तत्वाचा असला तरी जीवावर बेतेल असं का वागायचं म्हणते मी. त्या श्रीमंत लोकांना काय जातं ग आपल्याला चॅलेंज करायला. उद्या जर काही नुकसान झालं ना तर ते फक्त आपलं होणार आहे, ते ह्या सगळ्यातून छान अंग बाहेर काढून घेतील ग. मग काय करणार आहोत आपण. आणि मी म्हणते मुळात तुम्हाला परवानगीच कोणी दिली हे सगळे अघोरी प्रकार करण्याची. इशू आपल्या आईबाबांनी खूप कष्टाने आपल्याला वाढवलंय, वेळेप्रसंगी पोटाला चिमटा कडून आपल्याला शिकवलंय. जर या सगळ्यामध्ये आपलं जर काही नुकसान झालं असतं तर आपल्या आईबाबांनी का सहन करायचं ते. हे बघ इशू, तू माझी लाडकी प्रेमाची बहीण आहेस. आपल्या बाबांची नुसती मुलगी नाही तर मुलगा सुद्धा आहेस. किमान बाबांसाठी तरी यामध्ये नको पडूस इशू प्लीज. तुला तुला शपथ आहे हा माझी. इशू, काहीही झालं तरी तू एकटी नाहीयेस. आपण दोघी कायम एकमेकांसाठी असणार आहोत. मी कायम असणार आहे ग तुझ्या बरोबर, कायम. आणि आणि तुला तर माहिती आहे ना आपली टीम आहे ती. वीणाबाई नुसती